यात्रा करून परतताना काळाने घातला घाला, दुचाकी व कारच्या अपघातात दोघे जण जागीच ठार, तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू। घरून यात्रेला गेले पण परतली ती केवळ पार्थिव। गंगाखेड तालुक्यातील 3 तरुण अपघातात ठार झाल्याची घटना घडली आहे। किनगाव येथील यात्रा करून परतणाऱ्या दुचाकी स्वारांना भरधाव वेगात असणाऱ्या कारने उडविल्याची घटना गुरुवारी रात्री 11:30 वाजेच्या सुमारास किनगाव अंबाजोगाई मार्गावरील आनंदवाडी पाटीजवळ घडली आहे। मयत हे परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यातील आहेत। 32 वर्षीय संदीप बिभीषण चाटे, 40 वर्षीय खुशाल उर्फ विठ्ठल व्यंकटराव चाटे व अजय दराडे सर्वजण राहणार आनंदवाडी तालुका गंगाखेड जिल्हा परभणी अशी अपघातात मृत झालेल्या तरुणांची नावे आहेत। किनगाव येथील हजरत पीर गैबी बाबा यांच्या उर्स अर्थात यात्रेसाठी गंगाखेड तालुक्यातील आनंदवाडी येथील संदीप चाटे, खुशाल उर्फ विठ्ठल चाटे आणि अजय दराडे हे तिघेजण यात्रा करून गुरुवारी रात्री MH 24 BE 2940 या क्रमांकाच्या दुचाकीवरून गावाकडे परतत होते। ते आनंदवाडी पाटीजवळ पोहोचत असताना अंबाजोगाईकडून किनगावकडे येणाऱ्या भरधाव वेगातील MH 46 AD 5854 या क्रमांकाच्या कारने दुचाकीला जोराची धडक दिली। या भीषण अपघातात संदीप चाटे व खुशाल उर्फ विठ्ठल चाटे या दोघा चुलत भावांचा जागीच मृत्यू झाला, तर अजय दराडे हा गंभीर जखमी झाला। त्याला उपचारासाठी अंबाजोगाई येथे दाखल करण्यात आले असता शुक्रवारी सकाळी 6 वाजेच्या सुमारास उपचारादरम्यान त्याचाही मृत्यू झालाय। या अपघातात कार चालक किरकोळ जखमी झालाय। ही धडक इतकी भयानक होती की दुचाकीचा चक्काचूर झालाय, तर कारचा पुढचा भाग पूर्णपणे चेंदामेंदा झाला आहे। मयताचा भाऊ संजय चाटे याच्या फिर्यादीवरून किनगाव पोलिसात कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिकराव डोके हे करीत आहेत। आवाज बहुजनांचा।